नमस्कार. अ, माझं नाव अनिरुद्ध श्रीकांत मराठे. आज ह्या मी मराठी यूएसएच्या कार्यक्रमात आपण निरंजन टकले साहेबांशी चर्चा करणार आहोत. निरंजन टकले हे भारतातले महाराष्ट्रातले असे मोठे पत्रकार आहेत. त्यांचा अभ्यासही आहे. परंतु आज आपण काही अशा विवादास्पद विचारांवरती चर्चा करणार आहोत आणि विवादास्पद गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. कारण समाजात हे विषय सातत्याने विचारले जातात, मांडले जातात आणि त्यावरती खरं काय, त्याच्यावरची इतिहासातली भूमिका काय हे आपल्याला कळलं पाहिजे. पण माझा जन्म पुण्यामध्ये झाला. मी जवळजवळ आयुष्याची 26-27 वर्ष पुण्यात घालवली. पुण्यात सदाशिव पेठेत घालवली. मी अनिरुद्ध मराठे आहे. जातीने कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि मला ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे आणि हिंदू असल्याचा पण अभिमान आहे. आता निरंजन टकल्यांबद्दल मला काही माहित नाही, कल्पना नाही मला त्यांचं काय आहे ते. पण मला माझ्या जातीचा, धर्माचा रास्त अभिमान आहे. आणि या काही प्रश्नांवरती आपण चर्चा करायलाच पाहिजे असं मला वाटलं. कारण आजच्या देशाची आपली जर का परिस्थिती पाहिली तर 70 वर्षात काय या देशात काहीही घडलेलं नाही. आपण बघतोय आणि आता कुठे गेल्या 7-8 वर्षात देश प्रगतीच्या मार्गावरती चाललेला आहे हे आपल्या डोळ्याला दिसतंय आता. असं असल्यामुळे ह्याच्यावरती चर्चा झालीच पाहिजे असं माझं मत होतं. मी निरंजन टकल्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणले हो बोलू की, मी उत्तर देईन तुमच्या प्रश्नांना. गेले साधारण 20 वर्ष मी अमेरिकेत आहे आणि इथली मी प्रगती बघतोय आणि आपण 70 वर्षात काय केलं असं असं वाटलं मला. तर असो, तो प्रश्न वेगळा आहे. तर सर्वप्रथम मी निरंजन टकले साहेबांना असा प्रश्न विचारेन की टकले साहेब, आपण खरं तर ना भारताच्या स्थापनेच्या काळामध्ये थोडंसं जाऊया. आणि खरोखरीच आता असं वाटतं की जवाहरलाल नेहरूंच्या ऐवजी जर का सरदार पटेल पंतप्रधान झाले असते ना तर आपल्या देशाचं चित्र काहीतरी जबरदस्त वेगळं असं दिसलं असतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचा पहिला भाग तुम्ही जो सांगितलात, तुम्हाला तुमचं जात आणि धर्म याचा गर्व आहे आणि माझं काय असेल हे तुम्हाला माहित नाही असं तुम्ही म्हटलात. त्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे, की मला त्या गोष्टींचा अभिमान आणि गर्व वाटतो, ज्या मी मिळवल्या आहेत, ज्या मी कमावल्या आहेत, ज्या मी साध्य केल्या आहेत. आणि हिंदू धर्माचं मध्ये मी जन्माला आलो, त्यात माझं काहीच योगदान नाहीये. किंवा अमुक जातीमध्ये मी जन्माला आलो, यातही माझं काही योगदान नाहीये. त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये माझं काही योगदानच नाहीये आणि तो जन्म हा फक्त एक अपघात आहे, तर अपघातांचा अभिमान किंवा गर्व बाळगणं मला काही योग्य वाटत नाही. आणि निदान तेवढं तरी माझं खांद्यावरचा अवयव शाबूत आहे, की आपलं कशातच योगदान नाही, त्या गोष्टीचा काय गर्व बाळगायचा. अ, आता दुसरा विषय, हा. दुसरा प्रश्न, तुम्ही जे म्हटलात की काय पटेल पंतप्रधान झाले असते नेहरूंच्या ऐवजी तर चित्र वेगळंच दिसलं असतं. काय काय वेगळं चित्र दिसलं असतं? म्हणजे मी एक गोष्ट म्हणेन की पटेल पंतप्रधान झाले असते तर कदाचित RSS इतकी फोफावली नसती आणि न फोफावल्यामुळे कदाचित आज गेली 7 वर्ष नरेंद्र मोदी देशाला भोगावे लागले नसते. अ, अ, पण मला काय असं वाटतं माहिती का, की पटेल जर का पंतप्रधान झाले असते ना, तर मुळात काश्मीरचा प्रश्नच निर्माण झाला नसता. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, काश्मीरचा प्रश्न जरी निर्माण झाला असता, तरी देखील तो त्यांनी असा चुटकीसरशी सोडवला असता. म्हणजे हैदराबादमध्ये नाही का त्यांनी सगळी सेना घुसवली आणि त्या निजामाला पार त्यांनी काढून टाकलं. तर हे त्यांनी पाकिस्तानच्या लोकांना असं उडवून लावलं असतं की हा काश्मीरचा जो प्रश्न आहे तो एकतर पटेल म्हणल्यानंतर त्यांचं डेरिंगच झालं नसतं. पण झालं जरी असतं तरी तो काश्मीरचं असं चुटकीसरशी त्यांनी सोडवला असता असं मला वाटतं. आणि मला एक म्हणायचंय की तुम्ही म्हणलात की पटेल पंतप्रधान झाले असते तर संघाची वाढच झाली नसती आणि संघाची वाढ झाली नसती तर मोदी झाले असते की नाही, बरोबर आहे हा प्रश्न. पण तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की पटेल पंतप्रधान झाले असते तर संघाची वाढच झाली नसती? तुम्हीच संघ आत्ता म्हटलात ना, तुम्हीच सांगितलं ना पटेलांचं वर्णन करताना
की पटेल कसे कणखर होते आणि पटेलांच्या समोर पाकिस्तानची हिंमत झाली नसती. मग पटेलांच्या समोर पाकिस्तानची हिंमत झाली नसती तर आरएसएसची हिंमत झाली असती. अहो पण ते तर त्यांनीच बंदी आणली ना आरएसएस वरती, त्यांनी बंदी. पटेलांनी. त्यामुळे पटेलांनी आरएसएस वरती बंदी आणली गांधीजींच्या खुनानंतर. हा एक त्याच्यातला भाग. आणि त्यामुळे ती जर बंदी कायम ठेवली असती, या पद्धतीने संघ कारवाया करत होता, धर्मविरोधी म्हणजे देशविरोधी कारवाई, दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचं आणि हिंसा करण्याचं, तर त्या सगळ्याला पायबंद पडला असता. आणि मग हे सगळं पुढचं जे काय घडलं हे घडलंच नसतं त्या काळामध्ये. आता तुमचा प्रश्न जो पाकिस्तानचा आणि काश्मीरच्या याच्यामध्ये, आणि काय तुम्ही म्हटलात हैदराबाद वरती केलेली पोलीस कारवाई. हा आता इतिहासाचं जर तुम्हाला थोडंसं आठवून द्यायचं असेल मला, तर मी असं म्हणेन की पंडित नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते आणि सरदार पटेल, वल्लभभाई पटेल हे देशाचे गृहमंत्री होते. हैदराबादमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो नियम ठरलेला होता स्वातंत्र्याचा, तो हा ठरला होता की देशभर रेफरंडम घ्यायचा आणि तिथले नागरिक ठरवतील की आपल्याला कुठल्या देशामध्ये सामील व्हायचं का स्वतंत्र राहायचं. हैदराबादमध्ये रेफरंडम घेतला होता आणि हैदराबादच्या नागरिकांनी निर्णय असा दिलेला होता की आम्हाला भारतात राहायचंय. आणि भारतात राहायचंय हा नागरिकांचा निर्णय होता, बहुसंख्य लोकशाहीच्या तत्वाला अनुसरून. आणि निजाम मात्र त्या गोष्टीसाठी तयार नव्हता. म्हणून पंतप्रधानाच्या आदेशावरून गृहमंत्र्यांनी कारवाई केली आणि हैदराबाद भारतामध्ये विलीन झाला. हा एक भाग. दुसरा भाग, अशा प्रकारचा रेफरंडम काश्मीरच्या मध्ये घेतलेला नव्हता. हा त्याच्यातला पहिला भाग. दुसरा भाग, काश्मीरच्या वेळेला सरदार वल्लभभाई पटेलांनी जवाहरलाल नेहरूंना आणि माउंटबॅटनला पत्र पाठवले होते. आणि ती सिलेक्टेड वर्क्स ऑफ सरदार पटेल नावाचा एक मोठे ग्रंथ आहेत, त्याचे म्हणजे सिरीज आहे त्याची. त्याच्यामध्ये हे पत्र, दोन्ही पत्र त्याच्यामध्ये आहेत, ज्यात त्यांनी असं सांगितलं होतं की भारताने काश्मीरच्या भानगडीत पडू नये, कारण की तिथं आपण रेफरंडम घेतलेला नाही. त्यावेळेला नेहरूंनी सांगितलं की काश्मीर भारतात असायलाच हवा, कारण ती माझी जन्मभूमी आहे, म्हणजे त्यांची. आणि म्हणून काश्मीर मध्ये हस्तक्षेप करायला भारताला भाग पडलं, कारण पंतप्रधानच म्हणत होते की काश्मीर भारतामध्ये असलं पाहिजे. तिथल्या बहुसंख्य लोक, ज्यांचा सर्वात मोठा लोकमान्य नेता जो होता शेख अब्दुल्ला, त्यांची अशी मागणी होती की आम्हाला भारतामध्ये जायचं. आणि मग ज्यावेळेला पाकिस्तानने आक्रमण केलं, पाकिस्तानने आक्रमण करून श्रीनगरपर्यंत ज्यावेळेला पाकिस्तानचे हे पोहोचले सैन्य, त्यावेळेला राजा हरिसिंगांनी भारत सरकारकडे मागणी केली, माउंटबॅटनकडे मागणी केली, पंतप्रधानांकडे मागणी केली. आणि मग त्यावरती त्याला मदत म्हणून, या अटीवरती की भारतात सामील व्हावं लागेल, या अटीवरून मग तिथं म्हणजे इनफॅक्ट ती ट्रीटी त्यांनी पहिल्यांदा भारताबरोबर सही केली. आणि मग काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने कारवाई केली आणि काश्मीर भारतामध्ये आला, पंडित नेहरूंची जन्मभूमी म्हणून. म्हणजे हे जरा काही मला माहिती नव्हतं, पण याच्यातनं तुम्ही जे सांगितलं त्याच्यातनं असं दिसतं, म्हणजे आता जे तुम्ही उत्तर दिलं त्याच्यावरनं, की स्वातंत्र्याच्या पूर्वी जे संस्थानिक होते त्या संस्थानांमध्ये रेफरंडम घ्यायचं असं ठरलेलं होतं. हा मला वाटतं मुख्य मुद्दा आहे. आणि त्या रेफरंडम मध्ये जनता काय सांगेल त्याप्रमाणे त्या संस्थानाचं भवितव्य ठरेल. आणि मुस्लिम लीगनी जे प्रांतांवरती क्लेम केला होता, मुस्लिम बहुल राज्यांवरती मुस्लिम लीगनी क्लेम केला होता, त्याही वेळेला असं झालं की त्यावेळेला त्यांना राज्याच्या पातळीवरती रेफरंडम करून हवा होता. काँग्रेसनी त्यावेळेला मागणी केली की ब्लॉक लेव्हलवरती हा रेफरंडम व्हावा. आणि तो ब्लॉक लेव्हलवरती रेफरंडम त्या राज्यांमध्ये झाल्यामुळे अर्धापेक्षा जास्त पंजाब भारतामध्ये राहिला, आसाम भारतामध्ये राहिला आणि बंगाल अर्ध्यापेक्षा जास्त भारतामध्ये राहिला. जर राज्य पातळीवरती रेफरंडम झाला असता तर ही 3 राज्य सुद्धा कदाचित पाकिस्तानमध्ये गेलेली दिसली असती. त्या काँग्रेसच्या त्यावेळेच्या शहाणपणामुळे ही 3 राज्य वाचली. बरोबर. आणि ते जे तुम्ही म्हणताय की
मुस्लिम लीगचा असा हेतू होता किंवा असा विचार होता की राज्यावरती रेफरंडम घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ एक आपण जस्ट एक उदाहरण म्हणून घेऊ की महाराष्ट्रात समजा हे रेफरंडम झालं असतं, तर महाराष्ट्रातल्या तालुक्यात, जिल्ह्यात जे काही मतदान होऊन असं झालं असतं की समजा महाराष्ट्रातले 52% लोक म्हणले की आम्हाला भारतात राहायचंय, तर महाराष्ट्र भारतात राहील. किंवा म्हणजे 50% अधिक लोक म्हणले बरोबर. तर भारतात राहील. आणि त्याच्या 50% अधिक लोक जर का असं म्हणले असते, नाही नाही आम्हाला पाकिस्तानात जायचंय, तर अख्खं महाराष्ट्र पाकिस्तानमध्ये गेलं असतं. म्हणजे हे हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये. हो हो. आणि तुम्ही म्हणताय की काँग्रेसने असं सांगितलं, नाही नाही नाही, राज्याच्या लेवलला नाही, ब्लॉकच्या लेवलला. म्हणजे ब्लॉक लेवल म्हणजे त्यावेळेचा तालुका धरू आपण किंवा जिल्हा धरू किंवा काय, की ह्या लेवलला जे होईल. मग महाराष्ट्रातली काही म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये महाराष्ट्रातले काही तालुके म्हणतील नाही नाही आम्हाला भारतात जायचंय, मग तो भाग भारतात येईल. आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय, तर तो भाग भारतात, तर तो भाग त्या देशात जाईल. असं बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की पंजाब मधला काही भाग आपल्याकडे आला आणि बंगाल मधला काही भाग आपल्याकडे आला, बरोबर आहे ना? हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज म्हणजे बांगलादेशमध्ये असलेल्या एका मतदारसंघामधून निवडून गेलेले होते. पण ते ज्या मतदारसंघामधून संसदेमध्ये निवडून गेले, संविधान सभेला, तो मतदारसंघच बांगलादेशामध्ये गेला, म्हणजे त्यावेळेच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये गेला. म्हणून त्यांना पुन्हा एकदा संविधान सभेसाठी यावं लागलं. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की राज्य पातळीवरच्या रेफरंडम मध्ये कदाचित पंजाबही गेला असता, कारण पंजाबचा मुख्यमंत्रीच फजलुल हक पंजाबचा मुख्यमंत्रीच अली बक्ष नावाचा होता. बंगालचा मुख्यमंत्री हा मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री होता, त्याचं नाव होतं फजलुल हक. आणि त्या बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी होते, हिंदू महासभेचे युती सरकार, त्यांच्या युती सरकारमध्ये. पण ब्लॉक लेवलचे रेफरंडम राहिल्यामुळे उपमुख्यमंत्री भारतात राहिले आणि मुख्यमंत्री पाकिस्तानमध्ये गेले. बर 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 बर. आणि तुम्ही अजून म्हणजे आता या श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल बोललात, ते त्या मुद्द्यावरही आपण येऊया जरा. पण त्याच्या अगोदर मी एक क्लिअर करून, म्हणजे माझ्या ज्ञानासाठी आणि लोकांच्या ज्ञानासाठी क्लिअर करावं असं वाटतं की पटेलांचं असं मत होतं की आपण काश्मीरच्या भानगडीत पडू नये, कारण काश्मीरमध्ये सार्वमत झालेलं नाही ऑफिशियल रित्या. आणि त्यावर पंडित नेहरू म्हणले, काश्मीरमध्ये माझा जन्म झालाय, ती माझी जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे काश्मीर भारतात आलंच पाहिजे. आणि त्यांच्या आग्रहास्तव किंवा त्यांच्या भूमिकेमुळे भारताने हे हरिसिंग, राजा हरिसिंग यांची मागणी मान्य केली. म्हणजे पटेलांची भूमिका होती काश्मीरच्या भानगडीतच पडू नये अशी भूमिका होती. पण नेहरूंनी सांगितलं नाही, ही माझी जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे तो भारतात असलंच पाहिजे. म्हणजे लिखित आहे. हा, हे मला माहिती नव्हतं बरं का. पण मला हा काय प्रॉब्लेम आहे म्हणजे थोडा, की लोकांना माहिती नसतं आणि लोकांना माहित नाही याचा फायदा घेऊन एक खोटा अपप्रचार, आता विशेषतः टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे हा खूप देशभर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पसरवता येतो. पूर्वी हा कुजबुज माध्यमातून पसरवला जातो. आणि आता मला अजून एक काश्मीरच्या संदर्भात पुढचा प्रश्न विचारायचा आहे. पण त्याच्या अगोदर मी असं विचारतो की तुम्ही मगाशी म्हणलात की श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, ज्या सरकारचा मुख्यमंत्री मुस्लिम लीगचा होता. म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीगची युती होती का तिथे? फजलुल हक म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे त्यावेळेला अध्यक्ष होते. हो, म्हणजे ते काँग्रेसमध्ये नव्हतेच, काँग्रेसमध्ये नव्हते, ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. आणि फजलुल हक यांच्याबद्दल सुद्धा मला मुद्दाम सांगायचं हे आहे की फजलुल हक यांनी मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनामध्ये पाकिस्तानचा ठराव मांडला. सूचक फजलुल हक होते आणि पाकिस्तानचा ठराव 1940 साली मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनामध्ये पास झाला. 41 साली फजलुल हक ज्या वेळेला बंगालचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. युती करून, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांनी युती सरकार बनवलं.
मुस्लिम लीगनी पाकिस्तानचा ठराव पास केल्यानंतर आणि ठराव मांडणाऱ्याच्याच नेतृत्वाखाली श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यांचे उपमुख्यमंत्री झाले. बर. म्हणजे एकीकडे हे हिंदू महासभेचे म्हणजे हिंदूंचे नेते आज, कारण असं चित्र आहे की जणू काही सगळे हिंदू अखंड भारत, या अफगाणिस्तान पासून थायलंड पर्यंत आणि काश्मीर पासून पार खालती काय म्हणू फिलिपिन्स वगैरे इथपर्यंत तो एक अखंड भारताची संकल्पना ही म्हणजे हिंदूंची ही इच्छा आहे की हा एवढा अखंड भारत झाला पाहिजे. आणि माझंही तसं वाटतं कधी कधी की असं झालं पाहिजे, पण तो प्रश्न वेगळा. पण असे जे बोलतात आज की इथपासून तिथपर्यंत आणि तिथपासून इथपर्यंत झाला पाहिजे, आणि असे लोक जे बोलतात तर त्यांचेच पूर्वज लोक किंवा त्यांचीच लोक आणि ज्यांची ते पूजा करतात, श्यामाप्रसाद मुखर्जींची ते पूजा करतात आणि प्रातःस्मरणीय पण असतील, असायला पाहिजेत असंही माझं मत आहे. पण त्याच लोकांनी अशा लोकांबरोबर युती केली की ज्यांनी भारताच्या फाळणीचा ठराव मांडला, आणि ज्या माणसांनी हा ठराव मांडला त्याच माणसाच्या नेतृत्वाखाली हे सरकारमध्ये देखील सहभागी झाले. हो, आणि हे फक्त त्यांनी बंगालमध्ये नाही केलं. अशा पद्धतीचं मुस्लिम लीग बरोबरचं युती सरकार हिंदू महासभेने सिंधमध्ये सुद्धा केलं. पाकिस्तान मधला जो प्रांत आहे, राज्य आहे सिंध, त्या सिंधमध्ये सुद्धा केलं आणि पाकिस्तानच्या फ्रंटियर प्रोव्हिन्समध्ये सुद्धा केलं, ज्याला म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवरचं जे प्रदेश आहे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, तिथं सुद्धा अशा 3 ठिकाणी हिंदू महासभेने यांच्याबरोबर युती केली. तुमच्या अखंड भारतचं उत्तर हवं असेल तर ते मी देईन शिवाय वेगळं. हो, जरूर तुम्ही बोला. म्हणजे कारण ही संकल्पनाच मी चित्रबित्र बघतो की ह्या पार इराक पासून, म्हणजे इराणची बॉर्डर, सॉरी तिथं घेऊ आपण, इराणची बॉर्डर तिथपासून ते थायलंड इकडे, आणि इथं काश्मीर पासून पार इकडं तो दुसरा, हे सगळं असं म्हणजे नाही असं आहे ना त्याच्यामध्ये की आता गणपतीची मंदिरं जपानमध्ये सुद्धा आहेत आणि कंबोडियामध्ये सुद्धा आहेत. हो. त्यामुळे तिथपर्यंत मागायला काय हरकत आहे? अरे नाही, आता काय कल्पना शक्ती एकदा ताणायचीच म्हटल्यानंतर मग काही त्याला मर्यादा येऊ शकत नाहीत ना. आता दुसरा भाग तुम्ही जो सांगितला अखंड भारताचा, तर भारत आणि पाकिस्तान हे 2 वेगळे देश निर्माण होणार हे स्पष्ट झाल्यानंतर केरळचे जे दिवाण होते CKR अय्यर नावाचे, कारण केरळ हे संस्थान होतं, त्रावणकोर त्यावेळेला संस्थान म्हणायचे, तर केरळ राज्याचे जे दिवाण होते CKR अय्यर, त्यांनी असं जाहीर केलं की केरळ हे स्वतंत्र हिंदूंचं एक राष्ट्र असेल आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये केरळ या त्यावेळी त्रावणकोर देशाचा राजदूत सुद्धा नेमणूक करून पाठवला. त्या राजदूताचं स्वागत पण मोहम्मद अली जिनांनी केलं आणि स्वतंत्र भारतापेक्षा स्वतंत्र वेगळ्या राष्ट्राची तुम्ही घोषणा केलीत याबद्दल विनायक दामोदर सावरकरांनी तार पाठवून त्याचं अभिनंदन केलं. त्यांनी पंजाबचे जे सरदार तारासिंग होते, त्या पंजाबचे मोठे नेते होते, त्या सरदार तारासिंगांना सुद्धा त्यांनी पत्र पाठवलं आणि त्यात त्यांनी लिहिलं की पंजाब हे वेगळं सिखिस्तान म्हणून राष्ट्र तुम्ही घोषित करा. अरे बापरे. त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करतील, त्यावेळेला जगाला कळेल की पंजाब हे आणखीन एक वेगळं राष्ट्र निर्माण झालंय. अशाच पद्धतीने त्यांची इच्छा होती की जुनागड हे सुद्धा वेगळं राष्ट्र निर्माण व्हावं, म्हैसूर हे सुद्धा वेगळं राष्ट्र निर्माण व्हावं. त्यामुळे ज्यांना भारताचेच 9 तुकडे हवे होते आणि ज्यांनी तर असं पत्रही लिहिलं होतं की म्हणजे ब्रिटिश क्वीनला की राणीनी भारत हा देश नेपाळच्या स्वाधीन करावा, कारण नेपाळचा राजा हा जगातला एकमेव हिंदू सम्राट आहे, तर त्याच्या हवाली हा देश करावा. त्यामुळे ज्यांना भारताचे 8-9 खंड हवे होते तुकडे तुकडे करून, त्यांनी मात्र अखंड भारतासाठी महात्मा गांधींचा खून केला. त्यामुळे अखंड भारत फक्त महात्मा गांधींना हवा होता शेवटच्या क्षणापर्यंत, पण ज्यांना खंड खंडच हवा होता त्यांनी मात्र अखंड भारताचं निमित्त करून गांधीजींचा खून केला. आणि म्हणजे मला हे आश्चर्य वाटतं की
अनेक आता त्या विषयाकडे आपण जायला नको, त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा वेगळी चर्चा करू. पण एक जाता जाता मी आपला एक संदर्भ देतो की अनेक वेळेला गांधीजींच्या हत्येच्या समर्थनार्थ असा प्रश्न विचारला जातो, म्हणजे त्यांना समर्थनच करायचं असेल असं मला म्हणायचं नाही, पण गांधी हत्या म्हणली की ते म्हणतात ते 155 कोटी रुपये दिले, मग काय करायला? 55 कोटी. सॉरी 155 55 कोटी. आजच्या भावाने 155 असतील, पण ते तो भाग सोडूया आपण. पण 55 कोटी रुपये दिले त्याबाबत काय, म्हणजे हा पहिला प्रश्न उभा केला जातो. परंतु 55 कोटी रुपये पाकिस्तानला दिले असं जी लोक म्हणतात आणि ज्याच्याबद्दल तक्रार करतात, त्यांना हेच माहिती नाहीये की भारतामध्येच एक वेगवेगळी, म्हणजे एक कंटिन्युअल एक जिओग्राफी असते, जी भारताची कंटिन्युअल जिओग्राफी आहे. आता त्याच्यात उद्या मध्य प्रदेश म्हणलं मला स्वतंत्र राष्ट्र व्हायचंय, म्हणजे कॅनडामध्ये तशी स्थिती आहे, पण ती गोष्ट वेगळी आहे. पण मध्य प्रदेश म्हणलं मला स्वतंत्र राष्ट्र व्हायचंय, तर ते कंटिन्युअल जिओग्राफी प्रमाणे ते कसं काय शक्य आहे? तसं आहे. पण तरी देखील ज्या आणि या डिस्कंटिन्यूड जिओग्राफीचा परिणाम पाकिस्तानवरही झालाच ना. ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान. बरोबर बरोबर. पण पण ज्या प्रवृत्तींना ह्या अखंड जो आताचा भारत आहे त्या भारतामध्येच काहीतरी वेगवेगळी राष्ट्र निर्माण करायची होती, अशा ज्या प्रवृत्ती त्या काळात दिसत होत्या, आणि त्यांचे चेले आज म्हणतात मग 55 कोटी रुपये पाकिस्तानला का दिले, म्हणजे हा एक तसा विरोधाभासच म्हणला पाहिजे. तुम्ही हे सांगितलं आणि जरा आमच्या ज्ञानात भर घातली. आता कसं आहे, 55 कोटीच्या बद्दल सुद्धा 55 कोटी रुपये भारत हा पाकिस्तानला स्वातंत्र्याची फाळणी झाल्यानंतर, म्हणजे त्या देशाची फाळणी झाल्यानंतर हा देणं लागत होता. आणि त्याचं कारण असं होतं की भारतामध्ये जेवढी आयुध निर्मितीची कारखाने होते ते भारतामध्ये होते. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व फाळणीनंतरच्या भारतामध्ये असणार होते. सर्वात मोठी करन्सी प्रेस ही भारतात होती. सर्वात मोठं रेल्वेचं नेटवर्क हे भारतात होतं. आणि अशा अनेक गोष्टी ज्या पाकिस्तानला मिळणारच नव्हत्या, त्याच्यासाठी म्हणून या कॉफर, ज्याला आपण देशाचा खजिना म्हणतो, त्याची वाटणी करण्याची अट होती. आणि त्यात 55 कोटी रुपये भारताने पाकिस्तानला द्यावे असं ठरलं होतं. ते पाकिस्तानला दिल्यानंतर, तो देण्याचा निर्णय झाल्यानंतर 2 दिवसांनी महात्मा गांधींनी दिल्लीमध्ये होत असलेल्या दंगली थांबाव्यात यासाठी उपोषण सुरू केलं. आणि त्या दंगली थांबवण्याचं ज्या वेळेला आश्वासन मिळालं त्यावेळेला त्यांनी ते उपोषण मागे घेतलं. पण हे उपोषण त्या 55 कोटीशी जोडून लोकांना सांगितलं जातं. आणि त्यामुळे भारताने कशाला पाकिस्तानला 55 कोटी दिले वगैरे असा एक अपप्रचार केला जातो. हा एक भाग. दुसरा भाग, भारताने बांगलादेशाची ज्यावेळेला निर्मिती केली, पाकिस्तानचे 2 तुकडे केले इंदिरा गांधींच्या नेतृत्वामध्ये. म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाही, सर्जरी केली पाकिस्तानची. त्यांचे 2 तुकडे केले आणि 2 तुकडे केल्यानंतर 96,000 पाकिस्तानी सैनिक हे भारताच्या कैदेमध्ये होते. सिमला करारानुसार त्यांना त्यांचा जो काही खर्च भारतामधला होता तो पाकिस्ताननी द्यायचा, ही त्याची एक अट होती. आणि 1978 साली ज्यावेळेला जनता पक्षाचं सरकार होतं, मोरारजी देसाई पंतप्रधान होते आणि अटल बिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री होते, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींनी पाकिस्तानचे 110 कोटी रुपये त्या कैद्यांच्या खर्चावरचे माफ केले आणि 96,000 पाकिस्तानी कैदी पाकिस्तानला परत पाठवले, सोडून दिले. 55 कोटीसाठी गांधीजींचा बळी घेतला, महात्मा गांधीजींचा, ज्यांना अख्खं जग आजही त्यांचं अनुकरण करावं असं म्हणतं. पण 110 कोटी रुपये माफ करून टाकणाऱ्या वाजपेयींचं आणि वाजपेयींच्या विचारसरणीतल्या लोकांचं काय करायचं? हे मला माहितीच नव्हतं. मला वाटलं इंदिरा गांधींनीच त्या 96,000 लोकांना सोडून दिलं म्हणून. इंदिरा गांधींनी त्यांना पकडलं 71 साली. त्यांचा 7 वर्षाचा भारतातला खर्च हा पाकिस्ताननी द्यायचा होता, तो या साहेबांनी माफ केला. बरोबर. मला असं वाटतं टकले साहेब, ह्याच्यावरती आपण एक वेगळं चर्चासत्र घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. पण मला आता आपण त्या नेहरूंकडे परत जाऊया, कारण हा मला कायम असा टोचणारा विषय आहे. म्हणजे खरोखरच देशाची प्रगती बघतो मी परदेशातल्या लोकांची आणि यांची त्यांची, त्या मानाने 60-70 वर्षात काही घडलेलं नाही अशी माझी भूमिका आहे.
तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, ते ठीक आहे बाबा की तुम्ही म्हणता की आपले पटेलांचा याला विरोध होता वगैरे वगैरे, पण नेहरूंनी ते काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेऊन जी घाण केलीये, त्यांनी एक ते अश्वत्थाम्याची जखम जसं असतं, जो प्रकार आहे महाभारतामध्ये अश्वत्थाम्याची जखम जी कधीच भरून येत नाही, तसं त्या नेहरूंनी ही खरोखरीच घाण केली काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेऊन. तुम्हाला काय वाटतं? तर असं आहे की काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये हा नेहरूंनी नेला असा एक अपप्रचार पुन्हा आधी कुजबूज मोहिमेमधून आणि आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून हा पसरवला जातो. यात काहीच शंका नाहीये. मुळामध्ये अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला आजच्या एलओसी पर्यंत भारताचं लष्कर पोहोचलेलं होतं आणि पाकिस्तानचं आक्रमण परतावून लावलं होतं काश्मीरमधून, काश्मीर व्हॅलीमधून, आणि आजचा जो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे, पीओके, त्या पीओकेच्या सीमेपर्यंत भारतीय सैन्य होतं आणि तिथं त्याला थोपवून धरलं होतं पाकिस्तानच्या लष्कराने जवळजवळ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी. आणि इतका दिरंगाई होतीये, स्वातंत्र्य मिळून काही महिने झालेले आहेत, देशाची तेवढी आर्थिक परिस्थिती पण त्या वेळेला नव्हती. देशामध्ये फार प्रचंड प्रमाणावरती मायग्रेशन झालेलं होतं, विस्थापित तिकडचे इकडे आलेले होते, हिंसाचार होता, त्या सर्वांना सेटल करायचं होतं. आणि हे सगळं करत असताना ही हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशामध्ये धार्मिक द्वेष पसरवत होतं. तर अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये असताना भारत सरकारच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की पाकिस्तानचा प्रश्न आता युनायटेड नेशन्स मध्ये न्यावा लागेल, कारण एकदा आखणी झाल्यानंतर आणि ऍक्सेशन ट्रीटी काश्मीर बरोबर सही झाल्यानंतर त्या हरिसिंगांची जेवढी राजवट होती तो सगळा प्रांत भारतामध्ये यायला हवा म्हणून. आणि युनायटेड नेशन्सची स्थापना सुद्धा 45 साली झाली होती. त्यामुळे यापुढे सगळ्या जगाने युनोचं ऐकायचं असा एक जगभर मतप्रवाह निर्माण झाला होता, ज्यातूनच इनफॅक्ट युनोची निर्मिती झाली. तर या युनोकडे हा विषय न्यावा, पाकिस्तानमध्ये म्हणजे काश्मीरमध्ये रेफरेंडम घ्यावा, जो उरलेल्या देशात घेतला होता पण काश्मीरमध्ये घेतलेला नव्हता. त्या काश्मीरमध्येही तो रेफरेंडम घ्यावा. याच्या मागचा पुन्हा एक हेतू हा होता की जो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचा भाग जो पाकिस्तानच्या ताब्यामध्येच आहे, तिथंही जर रेफरेंडम झाला आणि त्या लोकांनी जर म्हटलं की नाही आम्हाला भारतामध्येच जायचं, तर ते भारतामध्ये येतील आणि तोही प्रांत आपल्याला मिळू शकेल. हा त्याच्या पाठीमागचा विचार होता. आणि म्हणून हा विषय युनायटेड नेशन मध्ये न्यायचा, प्लेबिसाइट घ्यायचं, हा भारताच्या कॅबिनेटनी घेतलेला त्यावेळेचा निर्णय. आणि त्या कॅबिनेटमध्ये, नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये, कॅबिनेटच्या त्या रिझोल्युशन वरती सगळ्या मंत्रिमंडळाच्या स्वाक्षऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये हेच श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि त्यांची स्वाक्षरी आहे. भारताचा काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशन मध्ये न्यावा, प्लेबिसाइट घ्यावी, यावर श्यामाप्रसाद मुखर्जींची सही आहे. बर. म्हणजे आजचा भाजप जो जनसंघ म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी इत्यादी लोकांनी काय ज्याची निर्मिती केली, त्याच्यातून पुढे भाजप निर्माण झाला. तर काश्मीरचा प्रश्न युनो मध्ये न्यायचा म्हणजे हा मंत्रिमंडळाच्या समोर ज्या वेळेला विषय आला, त्यावेळेला जर का श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याच्यावरती सही केली, तर श्यामाप्रसाद मुखर्जींकडे एक ऑप्शन होता की हा प्रश्न युनोकडे न नेताय तुम्ही, त्याची माझी म्हणजे मी आय डोंट अग्री विथ दिस. आय डोंट अग्री मंत्रिमंडळातून बाहेर पडू शकले असते. भाषिक राज्यांच्या निर्मितीच्या मुद्द्यावरून अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, सीडी देशमुख महाराष्ट्राचे, हे राजीनामा देऊन नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले. हिंदू कोड बिल पास होत नाहीये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळामधून बाहेर पडले. श्यामाप्रसाद मुखर्जींना त्या मुद्द्यावरून बाहेर पडता आलं असतं, पण त्यावेळेला त्या मुद्द्यावरून विरोध करून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले नाहीत. त्यांनी या ठरावाला मंजुरी दिली. म्हणजे आता त्या काळात ठीक आहे, पण सध्याच्या काळात आपण हे जस्ट ट्रान्सपोज केलं की एखाद्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाच्या निर्णयावरती स्वाक्षरी करायची आणि तो निर्णय झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणायचं नाही नाही नाही, ह्याच्याशी ना
हे अत्यंत चुकीचं आहे, किंवा त्या मंत्र्याच्या फॉलोअर्सनी म्हणायचं की हा निर्णयच चुकीचा होता, तर मग सध्याच्या भाषेत त्याला असं म्हणतात, मग तुम्ही सत्तेला चिकटलात कशाला. मी ती भाषा श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बाबतीत विचार लावत नाहीये, पण सध्याच्या भाषेत अशा लोकांना असा प्रश्न विचारला जाईल, अरे तुझा विरोध होता ना, मग तू सही का केली, तू सत्तेत राजीनामा द्यायचा ना तत्काळ, की नाही मला हे पटत नाही. पण तसं काही नव्हतं. सही केली याचा अर्थ श्यामाप्रसाद मुखर्जींनी यांना मती दिली. पाठिंबा, आणि सत्तेतनं ते त्या म्हणजे काश्मीरचा प्रश्न युनो मध्ये नेऊ नका ह्या मुद्द्यावरून ते काही सत्तेतनं बाहेर पडलेले नाहीत. नाहीच पडले. बरोबर. नाहीच पडले. आणि नेहरूंच्या काळामधली हेच तर ब्युटी होती त्या लोकशाहीच्या व्यवस्थेची, की पंतप्रधानाचं मांडलेल्या प्रस्तावाला त्यांच्या मंत्रिमंडळातली मंत्री हे उघड विरोध करू शकत होते, टीका करून राजीनामा देऊन बाहेर पडू शकत होते, जे सी.डी. देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी करून दाखवलं त्यावेळेला. आज डिमॉनिटायझेशन होणार आहे हे मंत्रिमंडळाला माहीतच नसतं. रात्री जीएसटीचे 12 वाजता घोषणा होणार आहे हे, आणि त्याचे डिटेल्स काय आहेत हे बाकीच्या कोणाला मंत्र्यांना माहीतच नसतं. किंवा 4 तासानंतर लॉकडाऊन जाहीर होणार आहे देशभर, लोकांकडे अन्न नाहीये, पुरवठा नाहीये, यंत्रणा औषधाची, मेडिकल स्टाफची ही तयार नाहीये, हे माहीत नसताना अशी गोष्ट होते. परराष्ट्र म्हणजे संरक्षण मंत्र्याला न विचारता राफेलचा करार बदलून टाकला जातो दुसऱ्या देशाबरोबरचा त्याच्या अनुपस्थितीत. तर पंतप्रधानाच्या समोर बोलायचं नाही ही दहशत आज आहे. नेहरूंच्या काळात ती लोकशाही होती, बोलता येत होतं. म्हणजे तुम्ही म्हणतात त्याच्यात थोडं तथ्य वाटतं, कारण की सी.डी. देशमुख नेहरूंच्या विरोधात राजीनामा देऊन बाहेर पडले म्हणून सी.डी. देशमुखांना कोणी राष्ट्रद्रोही म्हणत नाही. नाही, म्हणजे सी.डी. देशमुखांचं तर त्यांची पहिली पत्नीचा मृत्यू झालेला होता आणि राजीनामा सी.डी. देशमुखांनी त्यानंतर हा सगळा जो काही मंत्रिमंडळात भाषिक राज्यांच्या निर्मितीवरून वाद झाला आणि सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला. तो राजीनामा दिल्यानंतर सी.डी. देशमुखांचं दुसरं लग्न नेहरूंनी लावून दिलं. हो, बर बर बर. म्हणजे व्यक्तिगत वैर पण नव्हतं. हा, म्हणजे राजकारणामध्ये मतभेद आहेत, त्याची मतभेदांची जाणीव आहे, परंतु त्याचा वैयक्तिक संबंधांवरती काही नाही. हो, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी देखील राजीनामा दिला नेहरूंच्या मंत्रिमंडळातून, म्हणून काँग्रेसचे नेते काही त्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्याची सुतराम शक्यताच नाही. आणि कोण म्हणेल बाबासाहेब, अजिबात नाही मोठ्या व्यक्तिमत्वाला. पण आज म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हिंदू कोड बिलाच्या विरोध झाला म्हणून जो राजीनामा दिला, तो राजीनामा ही सुद्धा या देशाच्या प्रेमापोटी दिला, की हे इतकं महत्वाचं बिल हे मंजूर होत नाहीये संसदेमध्ये. अनेक पुराण म्हणजे बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक हे याला विरोध करतायत, त्यामुळे त्याला कंटाळून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. पण त्या राजीनामा देण्यामागे देशाबद्दलचं प्रेमच होतं. नाही नाही, म्हणजे मुख्य मला काय म्हणायचं होतं की नेहरूंसारखी मोठी व्यक्ती, म्हणजे मला तसं काय म्हणजे पण आहे, 14 वर्ष तुरुंगात राहिले वगैरे, पण अशा व्यक्तीला ज्याची पॉप्युलॅरिटी ऍट दॅट टाइम खूप मोठी होती, अशा व्यक्तीच्या विरोधात देखील, त्याच्या धोरणांना विरोध करणाऱ्या लोकांना देखील कोणी राष्ट्रद्रोही म्हणलेलं नाही. पण इथं आम्ही साधं फेसबुकवरनं कोणी काही म्हणजे काही टीका केली किंवा काय, तर ते तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, तुम्ही पाकिस्तानात जाऊन राहा, हे रोज लोकांच्या मी बघतो. म्हणजे मी तितकंसं ते बरोबर मानत नाही, पण हा एक महत्वाचा भाग आहे. मला ऍक्च्युली तुम्हाला तुम्हाला असं तुम्हाला म्हटलंय कोणी कधी पाकिस्तानात जाऊन राहा? मला तर म्हणतात तुम्ही अमेरिकेत राहता, तुम्हाला या देशाची काय करायचं. मला वाटलं तुम्हाला असं सांगतात की अमेरिका सोडून पाकिस्तानात जाऊन राहा. तो जो संप्रदाय आहे तो काही सांगू शकतो. बरोबर आहे, तसंही म्हणतील ते. आणि म्हणतात तुला काय घेणं देणं आहे भारताशी. आता मी म्हणलंय बघ बाबा, मी टॅक्स भरतो भारतात, नंतर मी ओव्हरसीज सिटीजन का होईना पण आहे भारताशी संबंधित, आणि शिवाय इथेही आहेत ना हो, इथेही फ्रेंड्स ऑफ ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी आहेत, ओव्हरसीज इंडियन काँग्रेस आहे. मग म्हटलं हे सगळं चालतं, मग मला तुम्ही का धरता याच्यात मध्ये. म्हणजे आता सगळे राजकीय पक्ष ओव्हरसीज लोकांच्या मागे आहेत,
तर मग मला तुम्ही एकट्याला धरून तुला काय संबंध वगैरे, या लोकांचे पैसे घेताना संबंध चालतो, तर मी तर नुसतं बोलतोय, मी काय बाकी काही करत नाही, तर पैसे चालतात, मग हे का नाही, तर तो एक तर वेगळा तुम्हाला समजेल ते. पण एक सांगू का मी, टकले साहेब, म्हणजे एक मी तुम्हाला सांगतो, मला वाटतं नेहरू एक 10-14 वर्ष वगैरे पंतप्रधान असतील. पण अहो काय ह्याच्यात त्यांनी केलं काय, म्हणजे देशासाठी या माणसाने नक्की केलं काय? ते त्यांची जी उंची राहणी होती, आणि म्हणजे ते गुलाबाचं फूल काय, प्रेस केलेले कपडे काय, आणि हे जे सगळं होतं, मी तर असं ऐकलं त्यांचे प्रेस केलेले कपडे परदेशात नाही यायचे म्हणून. तर मला माहित नाही खरं काय ते, पण एवढं विलासी राहणं, भारतातली लोक बघा त्यावेळेला कसे असतील, आणि 14 वर्ष हे पंतप्रधान म्हणून राहिले. ह्यांनी देशासाठी नक्की केलं काय, म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा उरतो. आज या देशामध्ये 70 वर्षानंतर आम्हाला पाणी नाहीये, वीज नाहीये, अनेक ठिकाणी रस्ते धड नाहीयेत. 70 वर्षातली ही 14 वर्ष तुम्ही होतात, तुम्ही केलं काय या देशासाठी? म्हणजे नुसतीच आपली मी आता सत्ता. आता आता म्हणजे हे तर खूप चालतं, पण आत्ताच्या रिसेंट एका घटनेपासून मी त्याचं उत्तर द्यायला सुरुवात करतो आणि पाठीमागे जात 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 त्याचं उत्तर देतो. हो हो. आत्ता गेल्या आठवड्यामध्ये अमित शहांना, देशाचे गृहमंत्री, जे काही काळासाठी न्यायालयाने तडीपार केले होते, ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोविडचा त्रास झाला, त्यांना ती इन्फेक्शन झालं, म्हणून त्यांना दिल्लीमधल्या एम्स या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हो हो हो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, आणि ती या देशातली सर्वात मोठी आणि सर्वात आधुनिक अशी वैद्यकीय संस्था आहे. त्या एम्स मध्ये त्यांना ऍडमिट केलं, तिथं ते बरं झाले आणि त्यानंतर ते तिथून म्हणजे परत आले. ती एम्स या संस्थेची निर्मिती आणि स्थापना आणि उभारणी ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. हो, बर बर बर. त्याच्या आधी, म्हणजे अमित शहाच्या आधी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या भाजपचे 2 मंत्री ज्या वेळेला अतिशय अत्यवस्थ झाले, सुषमा स्वराजांची किडनी रिप्लेसमेंट करायला लागली, ती त्याच एम्स मध्ये झाली, जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी निर्माण केली. तर त्याचा दुसरा आणखीन एक भाग, अटल बिहारी वाजपेयींची ट्रीटमेंट सुद्धा त्याच एम्स मध्ये झाली आणि त्यांचाही मृत्यू त्याच एम्स मध्ये झाला, अटल बिहारी वाजपेयींचा. मनोहर पर्रीकर हे याच नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले, हे मी मोदींच्याच मंत्रिमंडळातल्या लोकांची नावं सांगतोय. मनोहर पर्रीकर हे जे संरक्षण मंत्री होते आणि राफेल नंतरच्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीत ते परत गोव्याला गेले आणि गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि अनेक दिवस नाकात नळ्या घालून ते म्हणजे त्याच्या मंत्रालयात जायचे आणि काम करायचे. तर त्यांचं खूप कौतुक यासाठी व्हायचं की एवढा IITचा ग्रॅज्युएट इंजिनियर पण किती साधा राहतो. त्या भारतात असलेल्या सगळ्या IITची निर्मिती त्याच पंडित नेहरूंनी केली. ही आत्ताच्या मंत्र्यांच्या बद्दलची मी तुम्हाला गोष्ट सांगितली. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंनी, ते गर्भश्रीमंत कुटुंबातले होते, यात काहीच वाद नाही, काहीही त्याच्यामध्ये शंका नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 196 कोटी रुपयाची त्यांची प्रॉपर्टी त्यावेळेला, म्हणजे त्यावेळेला पाकिस्तानला दिले होते 55 कोटी भारताने, त्यावेळेला नेहरूंनी त्यांची खाजगी प्रॉपर्टी 196 कोटी रुपयाची त्यावेळेच्या किमतीप्रमाणे ही या देशाच्या नावावर केली त्यावेळेला. हा त्यातला फरक आहे. या देशामध्ये आणि संपूर्ण जगात सगळीकडे क्वालिफाईड फ्रँचाईज वरती निवडणुका व्हायच्या, म्हणजे मतदार कोण असू शकतो याचे निकष ठरवलेले होते. अमेरिकेसारख्या देशात सुद्धा मतदानाचे अधिकार सर्व नागरिकांना नव्हते, इंग्लंडमध्ये सुद्धा नव्हते, इतर जगातल्या कुठल्याही देशात नव्हते. पंडित नेहरूंनी या देशामध्ये 21 वर्षाचा प्रौढ या एकमेव निकषावरती देशातल्या सर्व गोरगरीब, मागास, अत्यंत दरिद्री असलेल्या या सर्वांना, स्त्री आणि पुरुष या सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला. आणि हा
पहिल्या 1.5 वर्षात दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या 1.5-2 वर्षामध्ये दिला. 49 साली या देशातली लोक पहिले मतदार बनले देशाचे आणि नंतर देशाचे नागरिक बनले, कारण संविधान नंतर आलं. हो, हो. बर. तर जी गोष्ट या देशामध्ये आपला राजा किंवा आपल्यावरचं राज्य, या देशाचा कारभार कोणी करावा हे ठरवण्याचा अधिकार जो या देशातल्या लोकांना त्या आधीची 5,000 वर्ष नव्हता, महिलांना तर अजिबातच नव्हता, मागासवर्गीयांना तर बिलकुल नव्हता, त्या सर्वांना एका समान पातळीवरती आणलं, प्रत्येकाच्या मताचं मूल्य सारखं केलं. हे पहिल्या 2 वर्षात झालं. पहिल्या 2 वर्षात. 70 वर्षात तर खूप काही झालं. नरेंद्र मोदी आज म्हणजे ज्या बंगल्यामध्ये राहतात तो त्याच 70 वर्षात निर्माण झाला. ते ज्या एअरफोर्सच्या विमानामधून फिरतात ती एअरफोर्सची निर्मिती आणि ते विमानं ही त्यांच्याच नेहरूंच्याच काळामध्ये आणि आधीच्या 70 वर्षाच्या राजवटीत घेतली गेली. नेहरूंवरती इतकी टीका करण्याचं स्वातंत्र्य हे सुद्धा नेहरूंनी दिलेल्या लोकशाहीमुळे निर्माण झालं या देशामध्ये. त्यामुळे काय झालं 70 वर्षात अशी 70,000 उदाहरणं सांगता येतील की काय काय झालं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात पहिला कार्यक्रम हा इस्रोमध्ये जाऊन चांद्रयान मोहिमेच्या ज्यावेळेला ते ह्याच्यात गेली होती अंतराळामध्ये, त्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ती संपूर्ण इस्रोची निर्मिती आणि हा सगळा विज्ञानाचा पाठपुरावा आणि या संशोधनाचा पाठपुरावा हाही नेहरूंच्याच काळामध्ये सुरू झालेला होता. बर. म्हणजे हे सांगितलं ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. पण सध्या हे जे म्हणजे नेहरूंनी काहीच केलं नाही आणि म्हणजे हे काय आमच्यासारखी लोक फार वाचत नाहीत आम्ही लोक, त्याच्यामुळे व्हॉट्सअपवरनं काय येतं ते आणि ते व्यवस्थित मोठ्याला लिहिलेलं असतं व्हॉट्सअपमध्ये. आता काय तुम्ही वाचत नाही म्हणून आता देश वाचत नाहीये अशी अवस्था झाली. म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यात थोडं तथ्य आहे, कारण गुगल आहे ना आपल्याकडे. म्हणजे गुगलमध्ये काय, गुगलमधनं सगळी उत्तरं मिळतात आपल्याला गुगलमधनं. पण ते हे काय गुगलमधनं नीट कळत नाही. म्हणजे तसं म्हणतात ते बरोबर आहे. पण एक सांगू का, म्हणजे मला एक मात्र वाटतं बरं काय, की शेवटचा नेहरूंचा एक माझा जो आक्षेप आहे तो शेवटचा आक्षेप म्हणून तुम्हाला सांगतो की त्या वेळेला ना म्हणजे खरोखरीच त्यांनी एक वेगळंच काहीतरी पुन्हा ते अलिप्त राष्ट्र चळवळ का काहीतरी, ते नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे असला काहीतरी भानगड काढली होती. आय मीन म्हणजे त्याचा काय फायदा काय झाला भारताला? माझं असं म्हणणं आहे की त्याचा फायदा भारताला काय झाला की हे नॉन अलाइनमेंट मुवमेंट, की इकडं नाही तिकडं नाही वेगळंच काहीतरी, म्हणजे हे सगळे फालतू गोष्टी करून भारताचं नुकसानच झालेलं आहे असं माझे ठाम मत आहे. म्हणजे ह्याला काही अर्थ नाही हो. धड आपल्याला इकडनं काही नाही मिळालं, धड इकडनं काही नाही मिळालं. म्हणजे ह्याच्यात हे नॉन अलाइनमेंट असला गाढवपणा हे केला कशाने? 45 साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 47ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि दुसऱ्या महायुद्धामधून ज्या 2 शक्ती या जगभरामध्ये उभ्या राहिल्या त्या सोव्हिएट रशिया त्यावेळेचा आणि तुमची अमेरिका, ह्या 2 शक्ती जगभर होत्या. आणि ही जी बायपोलर जगाची संपूर्ण रचना आणि अरेंजमेंट झालेली होती ते फक्त म्हणजे स्वतःचा इंटरेस्ट हे बघून या दोन्ही देशांची वागणूक इतर सगळ्या देशांबरोबर होती. एक क्षण इतिहासामध्ये असा येऊन गेला, ज्यावेळेला तुम्हाला माहिती असेल, कारण तुम्ही अमेरिकेमध्येच गेली इतकी वर्ष राहता, त्यामुळे भारतापेक्षा अमेरिकेचा इतिहास तुम्हाला जास्त माहिती आहे, अशी स्थिती झालेली आहे. तर क्युबाच्या जवळ रशियानी त्यांची न्यूक्लिअर मिसाईल्स आणि न्यूक्लिअर वेपन्स पाठवले होते आणि अख्खं जग अशा एका स्टँडस्टील मुवमेंटला येऊन पोहोचलेलं होतं की आता 3रं महायुद्ध होतं का, आणि हे 3रं महायुद्ध दोन्ही अण्वस्त्रधारी जगातल्या या अत्यंत शक्तिशाली अशा देशांमध्ये जर झालं, आणि अमेरिकेपासून म्हणजे काहीशे मैलाच्या अंतरावरती क्युबा आहे आणि तिथं ही न्यूक्लिअर मिसाईल्स आणि वेपन्स आलेली होती,
आणि अशा स्थितीमध्ये अख्ख्या जगाची वाटणी आणि जगाचा नाश कसा होईल अशी सगळ्या इतर राष्ट्रांना भीती वाटत होती. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्शल टिटो आणि इतर जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांसोबत पंचशीलच्या तत्वावरती हा अलिप्त राष्ट्रवाद मांडला की आम्ही तुमच्या दोघांच्याही बाजूने नाही, आम्ही मानवतेच्या बाजूने आहोत आणि मानवतेच्या बाजूने आम्ही आहोत म्हणून आम्हाला तुमच्या या दोघांच्या भांडणामध्ये आणि युद्धाच्या एकमेकांवरती दिलेल्या धमक्यांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. आणि अख्खं जग आणि त्याच्यामध्ये जवळ 180 देश त्याचे सदस्य झाले त्या अलिप्त राष्ट्र चळवळीचे. आणि हे 180 देश त्या अलिप्त राष्ट्र चळवळीचे सदस्य बनल्यानंतर या 2 देशांना सुद्धा विचार करावा लागला की जवळजवळ संपूर्ण जग आपल्या विरोधामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या न्यूक्लिअर वॉरच्या धोक्यामध्ये जगाला ढकलायचं का. आणि तिथं सगळ्यात मोठं यश अलिप्त राष्ट्र परिषदेचं हे असेल तर तिसरं महायुद्ध टळलं. तोपर्यंत जगभरामधले तेलाचे साठे हे बहुतांश संपूर्ण मिडल ईस्ट, फार ईस्ट याच देशांमध्ये होते. आणि हे देश या दोघांनी जर वाटून घेतले असते तर उरलेल्या जगाला काय मिळालं असतं, एनर्जी कुठून आली असती. कारण ऑइल नव्हतं, पेट्रोल नसतं मिळालं, डिझेल नसतं मिळालं. तर जग वाचवण्याचं काम या अलिप्त राष्ट्र परिषदेने केलं. भारत तर वाचवलाच. नंतर भारताच्या ज्या काही स्किर्मिशेस इतिहासात झाल्या, ते 65चं युद्ध असेल, 71चं युद्ध असेल, 62चं युद्ध असेल, या तीनही वेळेला जग भारताच्या बाजूने उभं राहिलं. कारण भारत अलिप्त राष्ट्र परिषदेचा होता. भारत हा आक्रमक देश नाहीये अशी जगभर भारताची प्रतिमा निर्माण झालेली होती. जगाला विश्वास वाटत होता की असा भारत नाही, साम्राज्यवादी नाही. हे अलिप्त राष्ट्र परिषदेचं यश आहे आणि साहजिकच त्यामुळे ते नेहरूंचं यश. म्हणजे तसं नेहरूंनी काम केलं असं म्हणायचं. म्हणजे तसं मला आता वाटायला लागलंय तुमच्या मागून की हे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं जे होतंय ते तेवढंच काय ज्याच्यात काय खरंच असेल असं नाही, किंवा गुगलवरती आपलं सापडलं म्हणून खरंच असेल असं नाही, पण थोडं पायाच रचला त्यांनी. म्हणजे हे जे समाजात जे व्हॉट्सअप मधनं पसरवलं जातं ते आपण थोडस, मला असं वाटतं की म्हणजे मी सुशिक्षित आहे पण थोडासा विचार करून त्याचे काय इतिहास काय बाबा, त्याचं खरं पुस्तक काय लिहिलंय काय, उगाच आपलं ते विकिपीडियावरती सापडलं वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतंय. म्हणजे निश्चित ओके हे वाचलंच पाहिजे, याचं ज्ञान असायलाच हवं. आणि ते ज्ञान असणं हे कृतज्ञता निर्माण करतं, जे या तुमच्या गर्व असलेल्या सोकॉल्ड हिंदू संस्कृतीत सांगितलेलं आहे की कृतज्ञता असावी. फळांनी बहरलेलं डवरलेलं झाड हे नम्रपणे झुकतं, तसं असायला हवं. आणि ते झुकण्यासाठी म्हणून वाचन करायला हवं, तरच ही फळं त्याला लागतील. हो नाही टकला साहेब, तुम्ही हे चांगली उत्तर दिली आणि याच्यातनं अजून उत्सुकता चाळवली. मला असं वाटतं अनेक विषय आहेत ज्याच्यावरती जरा खुलासा व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा असे विषय घेऊया आणि पुन्हा एकदा हो जरूर ह्याच्यावरती, कारण हे काय हे आमच्या समोर कधी आलंच नाही हो. म्हणजे आता मी सदाशिव पेठेत वाढलो, पुण्यामध्ये सदाशिव पेठेत, त्यातून मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. आमचे सगळे नातेवाईक मंडळी वगैरे म्हणजे त्यांच्याकडनं हे मेसेजेस येतात नाही का व्हॉट्सअपवरती किंवा ह्याच्यावरती, असे सगळं येतं आणि ते आपण वाचतो. पण रोजच्या आता काय करा, कोकणस्थ ब्राह्मण असलेल्या गोपाळकृष्ण गोखले किंवा साने गुरुजी किंवा विनोबा भावे यांचे विचार आणि यांचा इतिहास हा त्या उर्वरित कोकणस्थ ब्राह्मणांना पाठवायला सुरुवात करा. म्हणजे तसं करायला पाहिजे खरं. पण ते काय रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणाला वेळ आहे, राईट. म्हणजे पण मग असं येतं समोर, मग आणि देशाची परिस्थिती पाहिली तर म्हणजे असे प्रश्न निर्माण होतात. म्हणून तुम्ही आला तिथं तर म्हणलं एखाद्या जाणत्या माणसाला आपण हे प्रश्न विचारावेत की ओके काय तुमचं मत काय, ते तरी कळेल. पण ह्याच्यावरनं अभ्यास करायला पाहिजे हे मात्र कळलं. तर
धन्यवाद टकले साहेब. आणि धन्यवाद. मला असं वाटतं हे असे संवाद आपण वरचेवर करत राहू. हे मी मराठी USA हे माध्यम तुम्ही चांगलं निर्माण केलंय. तर तर एक मला वेगळे पण आवडलं की सदाशिव पेठेतले असूनही तुम्हाला इतर कोणीतरी जाणते असू शकतात असं वाटतं. अनेक याचंच मला फार विशेष आणि कौतुक वाटतं. अहो, त्याला एक कारण आहे बरं का. म्हणजे आता जाता जाता सांगून जातो मी आपला वाढलो, सदाशिव पेठेत वाढलो, तर ते काय आम्हाला असं वाटायचं की हे बघा, फक्त जे हुशार मुलं आहेत की नाही, हुशार मुलं ती फक्त नुमवी आणि भावे स्कूल या दोन शाळांमध्ये असतात बरं का. म्हणजे आता तसं होतं. म्हणजे आता आय मीन तुम्ही 10वीचं मेरिट लिस्ट वगैरे बघा ना राव, तर फक्त भावे स्कूल आणि नुमवी ह्याच्यामध्ये, आणि मी नुमवीचा आहे राईट. तर ते झालं आणि त्याच्यानंतर कुठे असतील तर ती SP कॉलेजमध्ये असणार, सप महाविद्यालयात हुशार मुलं असणार. त्याच्या पलीकडे तसं नाहीच ना. आणि आमच्या इथं पुण्यामध्ये सोयी सुविधा किती येतो. मग त्यावेळेला काय झालं, तो लातूर पॅटर्न आला. तर 10वी मध्ये लोक पुढे लातूर मधलीच यायला लागली. मला माहिती होतं की हे सगळं विलासरावांनी फिक्स केलेलं असणार. म्हणजे काय, थोडा ग्रामीण भागात प्रगती झाली असं दाखवायला पाहिजे नाही का. तर असं मला वाटायला लागलं विलासराव वगैरे यांनी फिक्स केलंय हे बोर्डाचे डिसिजन्स वगैरे. पण ते नंतर पेपर तपासायला जायचे सगळ्यांचे. हा, म्हणजे की आपल्या त्यांना सर्वात पेपर तपासत असतील असं. हा, म्हणजे ते नसतील तर बसत, पण काय आहे, की ओ जरा ह्यांना पुढे काढा असं असं आपलं मला वाटलं. म्हणजे काय माझ्याकडे काय पुरावे बिरावे काय नाहीत. पण नंतर काय झालं, नंतर अहो मी गेलो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो. आणि तिथं कसं आहे, तिथं पेठेतली लोक असतात, पण तिथं आजूबाजूची लोक पण असतात ना. आणि तिथं महाराष्ट्रातली मुलं येतात शिकायला. आणि तिथं तिथं असं नसतं की मंत्र्याची चिठ्ठी आली घ्या आणि ह्याला घ्या, काय असं अजिबात CUETच्या ऍडमिशन मध्ये नसतं. तिथं फक्त बाय मेरिट तुझे मार्क दाखव आणि ऍडमिशन घे. आणि पहिला धक्का असा बसला की अरेच्या हे महाराष्ट्रात, म्हणजे पुण्यातली एवढी कमी लोक कशी काय, हा एक प्रश्न होता. आणि महाराष्ट्रातली एवढी जास्ती लोक कशी काय, हा एक प्रश्न होता. पण नंतर मी हॉस्टेलवरती जायचो आणि लोकांमध्ये मिसळायला लागलो ना, म्हणजे मुलांमध्ये वगैरे. आणि तेव्हा मला समजायला लागलं की अरे, ही मुलं हुशार आहेत की, म्हणजे माझ्यापेक्षा तर निश्चितच हुशार आहेत. आणि म्हणजे त्यांचे एक एक कलागुण, म्हणजे नुसतं हुशारी म्हणजे मी पुस्तकामधली म्हणत नाही बरं का. तर नाही नाही, ती असतेच ना. हा, म्हणजे एक माझा मित्र आहे सुशील पाटील म्हणून. अहो, तो त्या फिरोदियामध्ये अशी चित्र काढायचा, 2 हाताने ते करून असं काढायचा, असं हे करायचा. ते पुण्यातला माणूस नाही हा. म्हणजे पुण्यातले लोक करू शकतील नाही म्हणत नाही मी, पण ग्रामीण महाराष्ट्रातनं येऊन एवढे कला आहे हे तिथं माझे थोडे डोळे उघडायला लागले की सगळंच काही फक्त पुण्यात नसतं असं मला वाटायला लागलं. आणि हे खूप चांगलं आहे. म्हणजे माझंही पुण्यामध्ये मी शिकल्यामुळे माझंही हे मत झालंच होतं की पेठेतल्या मुलांनी लकडी पूल क्रॉस केला पाहिजे. म्हणजे मग त्यांना कळेल की थोडं या पलीकडे पण खूप मोठं जग आहे. हा. आणि एनिवेज आपण बोलत राहूयात. हो हो, आता नक्कीच. आता तुम्हाला म्हणायला लागेल कोथरूड क्रॉस करायला पाहिजे, कारण ते पेडेरली कोथरूड मध्ये गेले. एनिवे, पण आपण ही चर्चा पुन्हा कायम ठेवू. आणि ह्याच्यातनं काय आहे, ह्याच्यातनं जरा कळायला लागतं की थोडा विचार आपण करायला पाहिजे. तर आय लाईक दॅट. तसा मी ओपन माइंडेड आहे बरं का. म्हणजे आपलं काय तसं हे नाही. पण आजचे दिन आहेत, मी वाट बघतोय, पण ओपन माइंडेड आहे. येतील आजचे दिन, येणार, मला गॅरंटी आहे. पण थोडं ओपन माइंडेड पाहिजे. तर धन्यवाद, नमस्कार धन्यवाद. थँक्यू. मंडळी. आज आपण निरंजन टकले साहेबांच्या बरोबर आपला पहिला भाग हा या चर्चासत्रातला घेतला. वास्तविक मी ज्या भूमिकेतून इथं प्रश्न मांडले, ज्या प्रकारे प्रश्न मांडले, त्या विचारसरणीतला मी नाही, त्या विचारधारेचा मी नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे थोडी एक सद्विवेक बुद्धी जी म्हणतात ती थोडी जागृत आहे. पण माझ्या आजूबाजूला जी लोक आहेत ज्यांच्याकडून मी ऐकतो, आजचा जो विषय होता तो नेहरूंवरचा विषय होता, त्यांच्याकडून जे मी प्रश्न ऐकतो त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा हा एक प्रयत्न होता. आणि ते प्रश्न त्यांच्याच भाषेत विचारले गेले पाहिजेत, त्यांच्याच टोन मध्ये विचारले गेले पाहिजेत, त्यांच्याच मनोभूमिकेतनं विचारले गेले पाहिजेत. यासाठी
मी अशा प्रकारचे प्रश्न टकले साहेबांना विचारले होते. नेहरूंबद्दल मी एकच सांगतो की थोडा तुम्ही विचार करा, या माणसानी जे लिखाण केलं त्याच्या आयुष्यात, त्याचे 1000 पृष्ठसंख्येच्या पलीकडे अशी पृष्ठसंख्या असलेले 90 खंड आहेत जे प्रसिद्ध झालेले आहेत. या 90 खंडांमध्ये नेहरू जर का समजायचं असेल तर हे 90 खंड वाचले पाहिजेत, तर नेहरू समजतील, कारण हे त्यांनी लिहिलेली पत्र आहेत. पण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण त्या पुस्तकांकडे जात नाही, आपण व्हॉट्सअप मधनं फॉरवर्ड केलेले मेसेजेस बघत असतो. आपण गुगलवरती काहीतरी सर्च करतो आणि त्याच्यातून उत्तरं शोधत असतो. गुगल हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ह्या तत्वावर चालणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते सत्यच असेल त्याच्यातली उत्तरं, त्याच्यातनं ज्या वेबसाईट्स येतील, हे मानता येणार नाही. ह्या असल्या प्रश्नांना आजपर्यंत कोणी उत्तरं दिली नाहीत आणि सत्यावर आधारित, इतिहासावर आधारित अशी उत्तरं दिली गेली पाहिजेत ह्या प्रश्नांना. यासाठी मी निरंजन टकल्यांबरोबर हे काम करण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. मी तुमच्या समोर हे एक पुस्तक दाखवतो. तुम्हाला हे वाचता येईल का नाही मला माहित नाही, पण हे बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बोल महामानवाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 500 मर्मभेदी भाषणे, आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन, खंड 1. असे 3 एक खंड माझ्याकडे आहेत. हे बाबासाहेबांची भाषण आहेत. ह्या महामानवाने आपल्याला सांगितलं होतं की शिका आणि पुढे जा. हे असे पुस्तकं वाचणं हे फार गरजेचं आहे. अशी पुस्तकं आपण वाचली नाहीत तर मग आज मी जे काही टकले साहेबांना प्रश्न विचारले ना, तशा प्रकारचे प्रश्न होणार आणि तेच तुम्ही तुमच्या मुलांना शिकवणार आणि तोच अडाणीपणा आणि तोच मूर्खपणा तुमची मुलं पुढे नेणार. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि सत्य काय, इतिहास काय, डिस्टॉर्टेड इतिहास नाही, जो सत्य आहे तो, जो पब्लिश झालेला आहे तो, अशा प्रकारे आपण आपली तयारी केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा संवाद होता. मी आज जे प्रश्न मांडले त्या विचारसरणीचा मी बिलकुलच नाहीये आणि हे टकले साहेबांना देखील माहिती आहे की मी त्या विचारसरणीचा नाहीये, परंतु त्या भूमिकेतनं प्रश्न मांडल्यानंतर ते जास्ती मर्मभेदी होतील असं आम्हाला वाटलं आणि म्हणून हा आम्ही प्रयत्न केला. हे असेच प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि ह्या प्रकारच्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून, प्रारूपातून, प्रश्नोत्तरांचा आराखडा घेऊन आम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला भेट द्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही आमचे व्हिडिओ जरूर बघा, सबस्क्राईब करा आणि काय करायचं असेल ना तर हे असे ग्रंथ जे आहेत ना, म्हणजे आपण काय टीव्हीचे ह्या चॅनलला सबस्क्राईब कर, त्या चॅनलला सबस्क्राईब कर, थोडे पैसे ह्याच्यावरही घालवू ना आपण. ही प्रसिद्ध झालेलं आहे. नेहरूंचे 80-90 खंड आहेत तुम्हाला सांगितलंय. एखादा खंड विकत घ्यायला काय हरकत आहे, एखादाच घ्यावा आणि त्यातनं थोडं वाचन करावं. नाहीतरी आपण IPLचा सीझन आला की त्या चॅनलला सबस्क्राईब कर वगैरे आपण करतो, तर थोडे याच्यावरही आपण पैसे खर्च करून आपण आपलं ज्ञान वाढवावं, जेणेकरून आपली मुलं अशा अडाणी प्रकारे जगात सामोरी जाणार नाही. तर कृपया करा, आमच्या चॅनलचे व्हिडिओज बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.